रविवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला। तुरळ फाटा येथे खासगी आराम बस आणि डंपर यांच्यात जोरदार धडक झाली। गणपतीपुळेहून परतीच्या मार्गावर असलेल्या भक्तांच्या बसला हा अपघात झाला। 21 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डंपर चालकाने इंडिकेटर न दाखवता अचानक उजवीकडे वळण घेतले आणि आराम बस थेट डंपरच्या मागे घुसली। या अपघातानंतर डंपर चालक गाडी सोडून पळून गेला आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। वाहतूक ठप्प झाली। दोन्ही बाजूंनी 12-12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतरही कोणीही घटनास्थळी पोहोचले नाही। अखेर स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा चालक आणि पोलिसांनी मिळून 4 तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत केली। हा अपघात केवळ चुकीच्या ड्रायव्हर्शनमुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आता प्रश्न हा आहे, हे चुकीचे नियोजन आणि हलगर्जी प्रशासन याची जबाबदारी कोण घेणार? द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।